वेताळ स्वामी संघ 12 प्रतिनिधी पाठवायचे. वेताळ स्वामी आपला प्रतिनिधी पाठवायचा मित्रांनो. कॉंग्रॅच्युलेशन सचिन, वेल प्ले. बॅक टू बॅकचे सलगचे 2 चौकार आलेत. या ठिकाणी बघा दोन्ही संघांना विनंती आहे की दोन्ही संघांना 2-2 धाव्यांची पॅनल्टी म्हणजे ती पॅनल्टी रद्द करण्यात आली. जी अविरतपणे धावसंख्या होईल ती धावसंख्या धावफलकीवरती लादली जाईल. याची आपण सूचना लक्षात घ्यायची आहे. दोन्ही संघांचे या ठिकाणी ड्रेसिंग पाहायला मिळत नाहीये.
2 ओव्हरला 22 झालेत. धावसंख्या 22, 2 षटकांच्या अखेरीस.
49 धावा स्कोरबोर्डवर. या ठिकाणी आपण पाहतो गणेश 11 गंगारोड आयोजित पाहत आहोत ही स्पर्धा खासदार चषक 2026चा थरार. आपण या खाडीच्या मैदानावर मात्र एन्जॉय करत आहोत. ही स्पर्धाचा दिवस क्रमांक 2 या स्पर्धेचा सामना क्रमांक आपण पाहतोय 4. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना विठ्ठल स्वामी शहापूर संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 49 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो हरिओम संघाचा 4थं चालू आहे षटक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पंकज. पहिला चेंडू उडवलाय पंकजाचा लेग साईडच्या दिसून फटका दमदार अक्षयच्या बॅटमधून आलेला हा 9+6 एकूण 7 धावा लगातारचा आलेला 4था षटकार. मागील ओव्हरमध्ये सुद्धा लगातार 3 षटकार मारले होते आणि आता मात्र या 4थ्या ओव्हरमध्ये प्रथम स्ट्राईक एंडवर गेला आणि स्ट्राईक एंडवर जात असताना पहिला चेंडू स्पर्श करत असताना त्याच्या बॅटीतून हा षटकार आलाय आणि पुढचा चेंडू फ्रीड असेल म्हणजे लगातारचे 4 षटकार त्याच्या बॅटीतून आलेत. पुढील चेंडू पाहूया या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झालाय. हा चेंडू पुन्हा एकदा उडवला हेलिकॉप्टर. पाहूया फ्रीड चेंडू आहे आणि त्या ठिकाणी हा 5वा षटकार लगातारचा 5वा षटकार आलेला आहे. अक्षय अधिकारी याच खेळाडूने मात्र आताच झालेल्या धर्मवीर चषक मध्ये एक विक्रम केला होता लगातार 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा आणि पुन्हा एकदा आता तोच विक्रम या खासदार चषक मध्ये करतो की काय. लगातार 5 चेंडूवर 5 षटकार आलेत. आता 6वा येतो की काय पाहूया. हा चेंडू सुद्धा उडवलाय. हा चेंडू कुठे लँड होते पाहूया. हा चेंडू सुद्धा जातो भगव्या पट्टीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच खासदार चषक मध्ये सुद्धा अक्षयाने लगातार 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकलेत. मागील ओव्हरमध्ये लगातार 3 षटकार आणि या 4थ्या ओव्हरमध्ये पहिला चेंडू स्पर्श केला जितू याने 1 धाव केली आणि त्यानंतर स्ट्राईक एंडवर अक्षय अधिकारी गेला. त्याने सुद्धा या गोलंदाजाला सुद्धा लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले. लगातारचे 6 षटकार आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू पंकजाचा. पुढचा चेंडू सुद्धा आलेला हा 7वा षटकार. अप्रतिम असा फटका. अक्षय अधिकारी मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे त्याची बॅट. बोलत आहे षटकारांची भाषा. एकच मैदानावर सलगचा दुसरा विक्रम करतोय. 7 चेंडूमध्ये 7 षटकार जे मात्र पाहायला भेटतात खासदार चषक 2026च्या थरारामध्ये. पंकज याला सुद्धा लगातारचे 4 षटकार मारलेत. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र सोडून दिला. पंच मात्र इकडे ओळत आहेत. व्हाईट चेंडू घोषित केलाय आणि नक्कीच अक्षय अधिकारीला बाळा यांच्याकडून बाळा राखाडे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. पुढचा चेंडू पाहूया पंकजाचा. हा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला उडवलाय. आता मात्र फटका फसलाय. खेळाडू आहे तैनात. आता चुकी होणार नाहीये. लगातारचे 7 चेंडूवर 7 षटकार मारल्यानंतर आता मात्र 8वा मारण्याच्या नादामध्ये नक्कीच फटका बसला. खेळाडू गालामध्ये असला धक्का अक्षयच्या रूपात बसला. नक्कीच आदरणीय मयूरजी खंडागले साहेब यांनी मात्र रोख रक्कम 5,000 रुपये लगातार 6 षटकार मारले त्याबद्दल अक्षय अधिकारीच्या अकाउंट मात्र आलेले आहेत. गुगल पे केलेत अक्षय अधिकारीला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय सुजय भगत. खूपच सुरेख अशी फलंदाजी आपल्या संघासाठी केली अक्षय अधिकारीने. संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवर
आणि नक्कीच या ठिकाणी अक्षय अधिकारीने हा विक्रम दुसऱ्यांदा केलाय आणि अक्षय अधिकारीसाठी रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक भाऊ यांच्या माध्यमातून लाभले गेले आणि ते इथे मात्र जमा झालेले आहेत. भाऊ शेलके यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे 3000 रुपयाचं पारितोषिक. ते मात्र मॅच झाल्यानंतर अक्षय अधिकाऱ्याला दिले जातील. खासदार चषक 2026च्या थरारामध्ये लगातारचे 7 चेंडूमध्ये 7 षटकार मारलेत त्याबद्दल 7 चेंडूमध्ये 7 षटकार मारलेत अक्षय अधिकारीला या ठिकाणी भाऊ यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा आहेत. धावसंख्येचा विचार केला स्कोरबोर्डवर 80 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहत आहोत मयूर. पाहूया आता मात्र स्ट्राईक एंडवर जितू याने सुद्धा अप्रतिम असा फाटका सजवलाय. जितूच्या बॅटमधून सुद्धा षटकारांची बोलीभाषा. जो फलंदाज मात्र मैदानामध्ये जातो त्याच्या बॅटीतून 100 आणि देवळा हेच पाहायला भेटतंय. षटकारांची आतिषबाजी. पुढील चेंडू. हा चेंडू मात्र आता पंच या ठिकाणी ओढलेला आहे म्हणजेच व्हाईट चेंडू पाहायला भेटतोय. धावसंख्या 1 ने ऍड होते धावसंख्या स्कोरबोर्डवर. सत्याऐंशी धावा स्कोरबोर्डवर पाहतो आपण. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू पाहायला भेटतोय. गोलंदाज कुठेतरी भरकडलेला मारा करतोय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी पाहायला गेले तर नक्कीच अप्रतिम अशी फलंदाजी चालू आहे. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला उडवलेला आहे. उंची जास्त अंतर कमी. फलंदाज मात्र जितू आता बाद होतोय त्याची जागा भरून काढण्यासाठी प्रथमेश. मॅनफॉर्म साकुर्ली. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. पाहूया. प्रथमेश मात्र स्ट्राईक एंडवर खूपच सुरेख असा लेग साईडच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू अडवला जाईल. तत्पुरता एकच धाव. स्ट्राईक एंडवर आता सुजय. वेताल स्वामी शहापूर विपक्ष हरिओम शहापूर अशी लढत आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडला माराच्या नादामध्ये चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा फटका फसलेला आहे. विकेट. प्रथमेश मात्र बाद होत आहे. स्वर्गीय सुनील नामदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपण पाहत आहोत हा खासदार चषक
आजचा दिवस क्रमांक दुसरा या स्पर्धेचा. शेवटचा चेंडू असेल. या षटकातील पाचव्या षटकातील कुठेतरी कमबॅक केला या गोलंदाजाने. 89 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहत आहोत. नवीन आलेला फलंदाज पवन. डावकर आताचा फलंदाज आपण पवनला पाहतोय. मॅन फ्रॉम पाली. अप्रतिम चेंडू पाहायला भेटला या ठिकाणी. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र ब्रेक चेंडू पाहायला मिळाला आणि चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. भाऊ शेठ यांनी लावलेलं हे पारितोषिक अक्षय अधिकाऱ्याला दिले जाईल. रोख रक्कम 3000 रुपये. फेअर डिलिव्हरी. अशा प्रकारे 5 षटक कंप्लीट झाले. 5 षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोअरबोर्डवर 89 धावा आणि 90 धावांचा टार्गेट ठेवलेला आहे. थँक्यू. या ठिकाणी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यातून जो सामना विजय प्रदान करेल तो नीरज स्पोर्ट्स आसनगाव या संघाशी 2 हात करेल. बघा 5 षटकांमध्ये या ठिकाणी 90 धावांचं लक्ष्याचं पार करण्यासाठी या ठिकाणी 2 फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत. चांगली फटकेबाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. अक्षयने या ठिकाणी 7 चेंडूंमध्ये 7 दर्जेदार एकापेक्षा एक सर्रास असे षटकार ठोकले. आणि त्या मोबदल्यामध्ये जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 89 या अंकावरती जाऊन पोहोचली. 90 धावांचं लक्ष आहे या ठिकाणी हरिओम संघासमोर.
निलेश आणि पंकज सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. या ठिकाणी 90 धावांचं लक्ष्याचं पार लक्ष गाठण्यासाठी ही सलामीची जोडी आपण पाहतोय. कुणाल बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. कुणाल या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय. मॅन फ्रॉम पाली. आउटफील्डमध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहावयास मिळत आहेत. इनफिल्डमध्ये पहिलं षटक आपण पॉवर प्लेचं पाहतोय. स्ट्राईक एंडवरती पंकज पवार. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय निलेश पाघी. निलेश पाघी. पहिला चेंडू ऑन साइडला. सुंदर फटका या ठिकाणी सजवलाय. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा या ठिकाणी प्राप्त करतोय. पंकजच्या बॅटमधनं दर्जेदार या 4 धावा निश्चित प्राप्त झाल्या. तवफलकीला झाली सुरुवात. पहिल्या इनिंगच्या माध्यमातून विचार केला तर मोठी हमलेबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. तदनंतर आता मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. चांगल्या फटक्याने या ठिकाणी सुरुवात केली पंकजने. अबोलवरती या ठिकाणी हमला करण्याचा प्रयत्न रसायन मानला जातो. पुढील चेंडू हाफ ट्रॅक वरती पुन्हा एकदा त्याच दिशेने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अंगा खांद्याला सांगून धिडकावतोय. निर्धाव चेंडूची सांगता. डाव द ग्राउंड. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होतोय? 1 बाउन्स इनटू द रो. सीमारेषा पलीकडे दर्जेदार या षटकातील दुसरा चौकार. फुलर लाईनचा चेंडू होता. या ठिकाणी खुदून काढण्याचा प्रयत्न आणि सक्सेस झालाय. मिशन सक्सेस ठरतोय. चांगला लँड सुद्धा झाला. चांगली पॉवर जनरेट होती या फटक्यामध्ये. हाफ ट्रॅक मध्ये या ठिकाणी रडारमध्ये घेतला जातोय. कुणाला निघून चाललाय. लाजबाब दर्जेदार हवाई हमला. षटकार. थोडस काळमध्ये दिला जातोय कुणाला. कुठेतरी लाईन मध्ये चांगली बिघाड झालेली आहे. अचूक लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल. हाफ ट्रॅक वरती टाकण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्या ठिकाणी पाहिलं तर गती जास्ती नाहीये. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा धिडकावून दिले. वाईट इशलॉंगला क्षेत्ररक्षक आहे. फक्त प्रेक्षक म्हणून त्याची उपश्री दर्शवेल. चेंडू पुन्हा एकदा निघून चाललाय. प्रेक्षकाराच्या भेटीला वज्र फटका. भीमटोला. षटकार. बॅक टू बॅकचा सलगचा दुसरा षटकार. पंकज इथे मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय. 5 चेंडूमध्ये 20 धावा खर्ची केल्यात कुणालने. चांगला खरपूस समाचार घेण्यात आलाय. थोडसर दडपणीत अडचणीत गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा रवाना होतोय. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेस मात्र फटका फसलाय. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला नव्हता. त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर डीपला प्रोटेक्शन होतं या फटक्यासाठी. त्यांनी केली नाही चुकी. झटका क्रमांक 1 बसतोय हरिओम संघाला. पंकजच्या रूपाने गडीबाद. बारावा प्रतिनिधी हरिओम संघ आपला कोणी नाही. ते निघून गेला. तो आहे का? नवीन फलंदाज इंटरेस्ट झालाय केतन. नॉन स्ट्राईक एंडवरती त्याला आपण पाहूयात. निलेश आणि केतन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. अनमोल सोपवलंय. कामगिरी जबाबदारी दिलेली आहे अनमोलला आणि केतनला. केतन 1 डाऊनला आलाय. नॉन स्ट्राईक एंडवरती त्याला पाहूयात. स्ट्राईक एंडवरती आता मात्र निलेश. सुंदर फटका या ठिकाणी.
मिड ऑफला बीट करून चेंडू निघालाय. 1 बाउन्स 2 बाउन्स इन टू द फॅन. सीमारेषा पलीकडे लॉंग ऑफचा दिशेला हा चेंडू निघून जातोय. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर इनफिल्डला फक्त बीट करायचं आणि धावा प्राप्त करायचे आहेत. तसंच काम केलं निलेशने. चांगला फटका या ठिकाणी त्याने सजवला. आउट कटर आपण पाहतोय या ठिकाणी. या आउट स्विंग पाहायला मिळालं. अनमोलच्या माध्यमातून चांगलं गतीमध्ये परिवर्तन केलं आणि मिश्रण केलं. चांगल्या लेंथवरती चेंडू पडला. उजव्या एसटीपासून दूरवर निघाला. पुश करण्याचा प्रयत्न होता. बँकची इनसाइड एज पाहायला मिळाली. कोदून काढलाय. इनफिल्डला भेदलाय. चेंडू निघून चाललाय. पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये पाठलाग करतोय. गुड रनिंग बिट द विकेट. 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या. चांगली रनिंग बिट द विकेट पाहायला मिळेल. दोघांच्या मध्ये चांगला ताळमेळ. 2 धावेत धावफलक थोडा पुढे हलेल. धावसंख्या पाहतोय धावफलकेवरती 26 26 धावा. 3 चेंडू टाकून झाल्यात. अद्यापही 3 चेंडू शेष आहेत. चांगली गोलंदाजी करतोय अनमोल नावाप्रमाणे. पुन्हा एकदा लेग कटर पाहायला मिळते. यावेळेस मात्र धिरकावून दिलाय. हेलिकॉप्टर उडवलाय. हवाई हमला, हवाई सफर, हवाई यात्रा. चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे षटकार. षटकाराच्या साईड सगळ्याची धावसंख्या फ्लाय होते. धावसंख्या पाहतोय धावफलकीवरती 32 धावा. या षटकामध्ये सुद्धा चांगल्या धावा खर्च केल्या गेल्यात. 12 धावा 4 चेंडूमध्ये अद्याप झालेल्या आहेत. 2 चेंडू शेष आहेत. स्टेप आउट झाल्यात. पुन्हा एकदा इनफिल्डला वेधून चेंडू निघून चाललाय. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. डीपला प्रोटेक्शन पाहतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेरी धावणे धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय डबल डिजिट डबल 3 33 धावा. 5 चेंडू झाल्यात. पॉवर प्लेच्या षटकातील अखेरचा चेंडू महत्वपूर्ण चेंडू हाताळे अनमोल. स्ट्रायकिंगवरती मात्र केतन. पुन्हा एकदा लेग कटर आपण पाहतोय. पंच या ठिकाणी दोन्ही हात समांतर दिशेने अवांतरमध्ये आपल्याला पंचांचे दोन्ही हात पाहाव्यास मिळतील. चौतीस धावसंख्या धावफलकीवरती पाहतोय. ऑफ कटर या टायमाला थोडंसं फलंदाजाला या ठिकाणी चखवलं. बॅकची कट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पाहतोय धावफलकीवरती 35. 90 धाव्यांचा टार्गेट आहे. अद्याप विचार करायला गेलं तर इथून 55 धाव्यांची गरज. 18 चेंडू. आता मात्र पॉवर प्लेचे षटक संपल्यात. आउटफिल्ड थोडीशी सजली जाईल, नटली जाईल, विविधतेने थटली जाईल. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. दादूला या ठिकाणी चेंडू सोपवण्यात आलाय चमकदार कामगिरी करण्यासाठी. कारण धावांची गती सुद्धा वाढलेली आहे. 35 धावा धावफलकीवरती आहेत. इथून 18 चेंडूमध्ये 55 धाव्यांची गरज आहे. कुठेतरी धावांना आकुंचन लावण्यासाठी दादूने या ठिकाणी आपल्या हातामध्ये उंजळीमध्ये चेंडू घेतलाय. इथून मात्र धावांचा संघर्ष करावा लागेल. लेग कटर पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू असं म्हणतात आहे. क्षेत्ररक्षक 1 इंच आला नाही. थेट त्याच्या उंजळीमध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय. प्रथमेश आहे. कालचा दिवस त्याने मला वाटते गाजवलाय. तो प्रथमेश वेगळा, हा प्रथमेश वेगळा. आणि इथे मात्र झेल मात्र सुंदर टिपलाय. पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. आणि नक्कीच आमच्या समालोचन ख्यातीमधील एक उत्कृष्ट नाव म्हणजे हर्षल. कसारा विभागामध्ये आपण पाहत आलोय, ऐकत आलोय. आता मात्र फलंदाजीच्या माध्यमातून त्यांना आपण पाहणार आहोत. हर्षल पवार, मॅन फ्रॉम डोंगरीपाडा, उत्तम वक्ता. चला घाई करायची थोडीशी. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी दादूने मात्र
केतनची पारी संपुष्टात आणले. नवीन फलंदाज हर्षल या ठिकाणी इंटर करतोय. जबाबदारी देण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा लेग कटर. सुंदर चेंडू चांगल्या लेंथवरती पिच झाला. या ठिकाणी दोन्ही गाड्या एका ट्रॅकवरती. अपघात तर होणार, मात्र या अपघातात कोणाला दुखापत होणार ती मात्र दुखापत झाल्या हर्षलला. रनआउटच्या धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या उठावली, धावसंख्या मंदावलेली. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकीला या ठिकाणी आळा लावलेला आहे दादूने. 35 वरती धावसंख्या आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 सलगचे विकेट आहेत. पहिला झेल तर दुसरा रनआउट, तिसरा आता मात्र अजय येतोय लॉंग स्ट्राईक वरती, त्याला आपल्याला पाहायला मिळेल. निलेश स्ट्राईकवरती येतोय. निलेशवरती मोठी जबाबदारी आहे. अजय आलाय नॉन स्ट्राईक एंडवरती. दादू मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. आपल्या संघासाठी चांगले दोन्ही चेंडू पाहिले तर जबरदस्त लेंथवरती टाकलेले आहेत. हो हो, यार्कलीचा चेंडू इथे मात्र सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तितकं सुंदर या ठिकाणी या झेल सुद्धा पाहायला मिळतोय. बॅक टू बॅकचे सलगचे 3 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या माध्यमातून गडी बाद झाला म्हणून हॅट्रिक म्हणता येणार नाही. इथे मात्र सलामीचा फलंदाज निलेश पुन्हा एकदा मोठा झटका बसतोय. एका मागोमाग एक गडी बाद होत आहेत. आयाराम गयाराम तू चेल में आया अशी दयनीय परिस्थिती उठावल्या हरिओम शहापूर संघावरती. थोडंसं अनुभवाची कमी आहे, त्या कारणास्तव कुठेतरी फलंदाज दडपणीत आहेत, अडचणीत आहेत. ज्या ज्या वेळेस आपण सामना खेळत असतो त्यावेळेस थोडासा अनुभव आपल्या पाठीशी असणं गरजेचं असतं. मात्र हे सर्वच युवक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 3ही चेंडू अप्रतिम हाताळल्यात दादूने. या ठिकाणी पुन्हा एकदा मार्गस्थ झालाय. नवीन फलंदाज पाहतोय मयूर. या ठिकाणी बघा चकमा दिलाय. हलवा चेंडू, त्याच्यावरती जलवा दाखवण्याचा प्रयत्न होता, फसला. मनामध्ये मयूर विचार करत होता, मोठा फटका खेळू की नको खेळू, खेळू की नको खेळू. बॅट स्तब्ध, फलंदाज स्तब्ध. या ठिकाणी बॅटला चेंडूने चुंबन घेतलं आणि आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चांगला झेल टिपला. सलगचे 4 विकेट या ठिकाणी प्राप्त झाल्यात. मयूर आला आणि गेला. आतापर्यंत 6 गडी बाद झाल्यात. सलगचे 5 विकेट गेल्यात या ठिकाणी. नवीन फलंदाज इंटर झालाय शुभम. सुंदर चेंडू, 5ही चेंडू अप्रतिम हाताळल्यात. आता मात्र मिडन ओव्हरच्या उंबरट्यावरती येऊन पोहोचलाय दादू. वैयक्तिक 3 विकेट आणि 1 रनआउटच्या माध्यमातून एकूण 4 विकेट प्राप्त झालेले आहेत षटकामध्ये. सुंदर चेंडू. या ठिकाणी या स्पर्धेतील जर विचार करायला गेला तर दादूने मेडन प्लस 3 विकेट असं षटक या ठिकाणी प्रदान केलंय. एकंदरीत विचार करायला गेलं तर चांगला खेळ या ठिकाणी या वेताळ स्वामी संघाने आजच्या दिवसामध्ये प्रदान केलंय. हा सामना त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण, महत्त्वरूपी होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे आपलं मोहर उमटवण्याचं काम केलं जातंय. 2 षटक शेष आहेत. या ठिकाणी नवीन गोलंदाज पवन अँड फ्रॉम पाली. गोलंदाज मार्कवरती होतोय सज्ज. अजय आलाय स्ट्राईक वरती. आता मात्र समीकरण आहे 12 चेंडू आणि 55 धावा, 55. म्हणजे इथून प्रत्येक चेंडूवरती हवाई हमला करावा लागेल तरच कुठेतरी हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघ या मॅचमध्ये एंटर करू शकतो. पहिला चेंडू दिडकावून दिलाय वाईड इश लॉंगॉनला.
दूरवर्ण क्षेत्ररक्षक येतोय, चांगला कलेक्टिंग जितेशच्या माध्यमातून. एकच धाव, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या भर पडते, धावसंख्या 36, 36 ऑन अ बोर्ड. संघाची धावसंख्या सध्या स्थितीला पाहतोय पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय फलंदाजांना या ठिकाणी या हरिओम मित्रमंडळ शहापूर संघाला. चांगली गोलंदाजी, पहिल्या 2 षटकामध्ये विचार केला तर 35 धावा चांगल्या बोर्डावरती आल्या होत्या. तदनंतर एक वादळ आलं दादू नावाचं, त्याने मात्र मैदानामध्ये हैदोस माजला. पूर्णपणे या फलंदाजांना या ठिकाणी या फुलटॉस चेंडू होता, इनराईज बॅटची पाहायला मिळते. विकेट किपर त्या ठिकाणी चेंडूला कलेक्ट करण्यासाठी जातोय. तसा पत्त्यांचा बंगला कोसळावा तसा फलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण फलंदाजी कोसळली. 4 विकेट त्या ठिकाणी प्रदान केल्या दादूने. सुंदर चेंडू या ठिकाणी यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय, बीट झाला या ठिकाणी. सुजय सुद्धा यष्टीरक्षक आपण पाहतोय. एक डिक्लेअरच्या माध्यमातून 22च्या रूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्या भर पडली, धावसंख्या पाहतोय 38, 38 धावसंख्या. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, फलंदाज बीट होतोय, यष्टीरक्षक सुद्धा बीट होते. पुन्हा एकदा एक धाव बॅटकडे, डिक्लेअरच्या माध्यमातून एक धाव. यावेळेस मात्र फुलटॉल चेंडू फुल टोलून दिलाय. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. पाच चेंडू झालेत. 5 चेंडू मध्ये बघितलं तर प्रत्येक चेंडूवरती एक सिंगल प्रदान झाले. सुंदर चेंडू इनसाइड आउट, फटका खेळलाय, सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 बाउन्स इनटू द रो, सीमारेषा पलीकडे. एव्हन ब्रँडचा क्लासिकल दर्जेदार चौकार. चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या आता मात्र पाहतोय धावफलकेवरती 44, 44 धावसंख्या धावफलकेवरती पाहायला मिळते. आता मात्र 6 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती सज्ज होते फैजल. धसईची एक्सप्रेस. सुंदर चेंडू, लेग कटर पाहायला मिळतोय या ठिकाणी. या चेंडू डाव्या एसटीवरती पिचिंग झाला, उजव्या एसटीला मिस करून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. फलंदाजाला अचंबित करणारा चेंडू आपण पाहिला. फुलटॉस चेंडू या ठिकाणी फुल टोलून दिलाय, पूल गेलाय. पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू निघून चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. षटकार. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू, सुंदर चांगला कमबॅक फैजलचा. बघाचा फुलटॉस चेंडू होता, त्याच्यावरती मात्र हवा यमला केला. या ठिकाणी मात्र बघा लेट कटर, ऑफ कटर भापणं ओळखणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला दिडकावून दिलंय. जितेश सेफ अँड झोन मानला जातो आणि इथे मात्र शुभम गडीबाद. फलंदाजाने चांगलं त्या ठिकाणी प्रयत्न केले होते. बॅटच्या रडारमध्ये पूर्णपणे चेंडू आला नाही. या ठिकाणी प्रयत्न सातत्याने केले जातात, मात्र अपयश या ठिकाणी पदरात पडते. 4 चेंडू टाकून झाले, 2 चेंडू शेष आहेत. या ठिकाणी थोडीशी औपचारिकता आपल्याला पाहावयास मिळेल, कारण 2 चेंडूमध्ये भरपूर धावा हव्या आहेत. नवीन फलंदाज झालाय योगेश. सुंदर चेंडू, ऑफ कटर, स्लोवर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. संमिश्र षटक.
चांगली गोलंदाजी. एक मोठा फटका जर सोडला तर बाकी चारही चेंडू सुंदररित्या या ठिकाणी फैजलने हाताळलेत. पुन्हा एकदा लोअर पेसरचा चेंडू, गती काढून घेतली होती, दिशा दाखवली. या ठिकाणी स्क्वेअर लेगचा क्षेत्र खाली आहे. चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चेंडू अडकलाय. 4 धावा. फटका विजय नाही आहे तर चेंडू विजय आहे. नक्कीच या ठिकाणी वेताळ स्वामी संघ विजय प्रदान करतोय. विजय संघाचे अभिनंदन. नो डाऊट या ठिकाणी या अक्षयला आपण बोलूया, ज्याने या 8 चेंडूंमध्ये 42 धावांची धुव्वाधार फारी खेळून या ठिकाणी संघाला विजय प्रदान करून देण्यामध्ये ज्याचं महत्त्वाचं योगदान आहे. त्या अक्षयला बोलूया. या ठिकाणी लगेच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे आणि आमचे सन्माननीय भाऊदादा शेळके